महापुरुषांचे विचार प्रत्यक्षात कृतीतून आणण्यासाठी पुढील वाटचाल असणार असल्याचं प्रतिपादन डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केलंय। कोल्हापूर पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त चव्हाण हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल कोल्हापुरात त्यांचा विविध मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला। त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन आयुक्त डॉक्टर प्रमोद बाबर होते। यावेळी इतिहास संशोधक डॉक्टर इंद्रजीत सावंत, उपजिल्हाधिकारी डॉक्टर संपत खिलारी, रिपाईचे राज्य सचिव बी.के. कांबळे, डॉक्टर महेश शेजाळ, डॉक्टर प्रशांत डोईफोडे, डॉक्टर मच्छिंद्र शिंदे उपस्थित होते। प्रास्ताविक डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी केले। सूत्रसंचालन आशा रावण यांनी केले। प्रशासकीय सेवेमधला हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे आणि ज्या पशुसंवर्धन विभागाचं मी त्यांचा अधिकारी म्हणून कार्य केलं, तर त्या पशुसंवर्धन विभागामधून निवृत्त होताना दुःख आणि आनंद अशा दोन्ही संमिश्र भावना आहेत। परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असल्यानं बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी मी इथून पुढच्या काळामध्ये माझी ऊर्जा उपयोगाला यावी असा संकल्प निश्चितपणे करेल। त्याचबरोबर बार्टीसारख्या संस्थेत देखील मला 2 वर्ष काम करण्याची संधी मला मिळाली। तर त्या संधीमुळं समाजातल्या अनेक प्रश्नांकडं कसं पाहायचं, त्याचं निराकरण कसं करायचं याची समज मला बार्टीनं दिली आणि म्हणून त्या बार्टीचा मी ऋणी राहील। आणि इथून पुढच्या काळामध्ये महापुरुषांचे विचार हे कृतीमध्ये कसे येतील या दृष्टीनं मी माझं पुढचं माझं जीवन आरंभ म्हणेल मी त्याला। कारण मी थोडासा या नोकरीमधून फ्री होतो आहे याचा मला आनंदच आहे। परंतु याच्यानंतर काय करावं, तर याच्यानंतरची इनिंग वगैरे हा शब्द मला मान्य नाही। मी चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष सातत्यानं काम करतो आहे, माझी भूमिका मांडतो आहे आणि मी पाहतो आहे समाजामध्ये की अतिशय साक्षर लोक मोठमोठ्या पदावर आहेत, पण त्यांच्या भूका कमी जास्त झाल्या की त्यांच्या भूमिका बदलतात। आणि म्हणून भूमिका न बदलता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपेक्षेतला भारत, राजर्षी शाहू महाराजांच्या अपेक्षेतला समतावादी भारत आणि ज्या छत्रपती शिवरायांनी लोकशाहीची मूर्तमेढ रोवली त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला इथून पुढं चांगलं काम करण्यासाठी तेवढा त्यांचा आशीर्वाद मिळू दे, त्यांचा अभ्यास मिळू दे, एवढीच मी प्रार्थना या निमित्तानं करेल। माणगाव परिषद ही माझ्या दृष्टीनं ही आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणारी गोष्ट आहे। म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये माणगाव परिषदेचं महात्म्य आणि त्याचं मोठेपण इतकं प्रचंड आहे की ज्याच्यामध्ये बाबासाहेबांना नेता म्हणून, लीडर म्हणून डिक्लेअर करणारे राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राला तितकेसे आणखी अजून ओळखीचे झालेले नाहीत। म्हणून माणगाव परिषदेतून बाबासाहेबांसारखा एक प्रख्यात घटनाकार या देशालाच नव्हे तर जागतिक पटलावरती असा एक घटनाकार जन्माला आला, त्याला मूळ कारण हे माणगाव परिषदेचं आहे असं मी मानतो। आणि माणगाव परिषदेचं आणखी एक वैशिष्ट्य मला सांगायला आवडेल की हजारो लोक त्या परिषदेला फाटक्या कपड्यामध्ये आणि रिकाम्या पोटी ते चालत होते, याचं मात्र आश्चर्य आहे। आणि ह्या चळवळी जसं आपण आता अमेरिकेमध्ये पाहतो की निग्रोंच्या चळवळीमध्ये आपण पाहतो की तिथं ब्लॅक आणि व्हाईट असा काही फार डिस्क्रिमिनेशन राहिलेलं नाही। अगदी थोड्याफार प्रमाणात ॲट्रॉसिटीज होत असतील तिकडे, परंतु तिकडच्या सगळ्या समतावादी प्रवाहामध्ये ब्लॅक लोक अतिशय हिरिरीनं पुढे आहेत। तसं भारतामध्ये अजूनही अस्पृश्य समाज राजकीयदृष्ट्याही पुढं घेतला जात नाही, सामाजिकदृष्ट्याही त्याला पुढं स्थान दिलं जात नाही। कारण ह्याचं उदाहरणच घ्यायचं म्हटलं तर सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत आपण कसे, ह्याचं एकमेव उदाहरण देईल की सामाजिक न्याय खात्याचा मंत्री हा मागासवर्गीयच का हो? म्हणजेच मागासवर्गीय समाजाचा मनुष्यच सामाजिक न्यायाचं उत्थान करेल असं समजण्यापैकी जर का आपण जर समजलो तर मग बाबासाहेब आंबेडकरांनं ह्या देशातल्या स्पृश्य वर्गाचं भलं केलं त्याच्यावर आपल्याला काय टिप्पणी करता येईल। म्हणून सर्वसमावेशक सामाजिक न्यायाला माणूस यायला हवा आणि हे सुद्धा डिस्क्रिमिनेशन या देशातून मिटायला हवं।
माणगाव परिषदेबरोबर बाबासाहेबांच्या आणखी खूप चळवळीच्या घटना आहेत ज्या बार्टीमध्ये मी पाहिल्या. गोपाळबाबा वलंगकरांचं नाव घेता येईल, रावंडळमधलं, ज्यांच्या समाधीचा उद्धार होणं. कारण बाबासाहेबांच्या अगोदरसुद्धा बाबासाहेब होते. म्हणजे असं मी का म्हणतो आहे, तर बाबासाहेबांच्या अगोदरसुद्धा चळवळी जिवंत करणारे अनार्य दोष परिहारक मंडळ ती तिथल्या महार समाजानं कोकणामध्ये तयार केलं होतं. म्हणजे जेव्हा मुक्ता साळवेचं आपण नाव घेतो, म्हणजे चळवळ ही आपल्या DNA आहे आणि तो DNA बाहेर काढण्यासाठी आपल्याला सुरुवातीला सगळ्या बाबासाहेबांच्या चळवळीतले जी ऐतिहासिक ठिकाणं आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूर, राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जी फेलोशिप दिली, जे बाबासाहेबांना कुटुंबातला सदस्य मानून एक कौटुंबिक सख्य शाहू महाराजांनं प्रस्थापित केलं. तर हे बाबासाहेब आणि शाहू महाराजांचं सख्य. मी बार्टीमध्ये असताना भीमराव ते बाबासाहेब आंबेडकर असा एक वेबसिरीजचा प्रकल्प हाती घेतला होता. तो मंजूरही कागदोपत्री झाला, परंतु माझं प्रतिनियुक्ती संपली आणि त्याच्या पुढचा कार्यकाळ मला 1 वर्षाचा माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदेसाहेबांनी देऊन देखील या GRच्या काचाट्यामध्ये मी अडकलो आणि मला ते 1 वर्षाचं एक्सटेन्शन बार्टीला मिळालं नाही. परंतु ही जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे माझं, भीमराव ते बाबासाहेब हे का दाखवायचं आहे? कारण राजर्षी शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, ते प्रबोधनकार ठाकरे, ते गाडगे महाराज, हे बाबासाहेब आणि त्यांचं सख्य, हे रिलेशन आपण देशासमोर कधी आणणार आहोत? आणि त्यासाठीच बार्टीमध्ये ही संकल्पना मी केली होती. मी लॉर्ड बुद्धाला आवाहन करेल की ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला संधी मिळते त्या त्या प्लॅटफॉर्मवर चव्हाण फार महत्त्वाचा नसतो. चव्हाणसारखी माणसं येतात जातात, अनेक कांबळे येतात जातात. आंबेडकर एकच ह्या पृथ्वीतलावर राहतो आणि त्याचं नाव आहे बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळं तुम्ही काल परवाच्या विद्यार्थ्याच्या आंदोलनामध्ये जरी पाहिलं तर जय भीमचा जो उच्चार आहे तो आज युनिव्हर्सल होताना पाहतोय. आता बाबासाहेबाचा उच्चार झाला म्हणून विद्यार्थी जर बदनाम होत असेल तर आपली मानसिकता आपण तपासली पाहिजे. एवढं माझ्या ह्या सेवापूर्तीच्या निमित्तानं मी तुम्हाला लॉर्ड बुद्धाला सांगू इच्छितो. जय भीम, जय शिवराय. चव्हाण साहेब पशुसंवर्धन खात्यामधून रिटायर झाले, हे जरी खरं असलं तरी ते पुण्याला स्थायिक झालेले आहेत आणि कोल्हापुरातून एक प्रामाणिक मित्र पुण्यामध्ये स्थायिक होतं आणि कोल्हापूर सोडतो आहे म्हटल्यावर थोडं दुःख आहे. मात्र एक सत्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज आणि संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचाराचा उकल सर्वसामान्य माणसापर्यंत पोचावा म्हणून त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्णत्वास जावं एवढ्या शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय भीम. प्रतिभावान नाही आहे आंबळे साहेब, तर ते म्हणजे कुटुंबस्थ आहे. मी त्यांच्या पोस्ट वाचा, डोळ्यात पाणी येते. मी कधी त्यांना सांगितलं नाही, कारण काही सगळ्या गोष्टी आपण व्यक्त व्हायच्या नसतात, पण आज जरास बोलायचा विषय आपण बोलतो. खूप कुटुंबस्थ असतात. त्यांच्या दोन्ही मुलींचं मायेनं पालन पोषण करून त्यांना स्टँड त्यांच्या पायावर करणं आणि मी म्हणून ते पाठीमागे गेले हातले असं नाही. चांगल्या पद्धतीनं त्यांनी ते केलं. एक संवेदनशील पिता त्यांच्या हृदयात आहे. जर ते फायटर असले, ते बोलत असले कडक, तर त्यांचं हृदय खूप मृदू आहे हे लक्षात येतं. त्याबरोबर ज्यावेळेला जे राहतोय आपण बोलतोय त्यानंतर असं लक्षात येतं की अत्यंत मृदू हृदयाचे ते व्यक्तिमत्व